आज आपण बनवणार आहोत कोथिंबीरचं कालवण. गॅसवरून मी तेल टाकलं आहे पातेल्यामध्ये. एक कांदा टाकते. कांदा आपण चांगला परतून घेऊया. मी एक टॅमॅटो टाकला याच्यामध्ये छोटं. थोडी कोथिंबीर टाकली आहे. एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकते. चांगले मिक्स करून घेऊया. आता यात मसाले टाकून घेऊया. अर्धा चमचा हिंग टाकते. अर्धा चमचा हळद टाकते. हिंग आणखी थोडं टाकते. हे लाल तिखट आहे ते एक चमचा टाकते. आणि मिक्स करून घेतो. हे वाटण आहे खोबरं, तिखट, आलं लसूण आणि कोथिंबीर आणि 1-2 मिरच्या हिरव्या हे मी यात टाकते. ते आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित. हे आता आपण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. हे पहा तेल बाजूला झालेलं आहे. त्यात मी थोडं पाणी टाकते. थोडं खाली हे झालं आणि कोलंबी टाकून घेते. यात मी आता पाणी टाकलंय. वरून थोडी कोथिंबीर टाकते. जरा उकळी येऊन देते. हे बघा ही 5-6 कोकमं टाकते मी याच्यामध्ये. तर छान आंबटपणा येईल ना म्हणून. हे पहा याला उकळी आली आहे. त्याच्यामध्ये कोलंबी सोडते. ही कोलंबी आणि एक बटाटा टाकणार आहे त्याच्यात टाकून. एक बटाटा छोटं घेणार आहे ते टाकणार आहे त्यात. कोलंबी टाकलेली आहे. आता ह्याला एक 5 मिनटं मी उकळून देणार आहे. मग आपलं हे लगेच तयार होईल. कोलंबी शिजायला काही जास्त वेळ लागत नाही. मासे कोणतेही शिजायला 5 ते 7 मिनटं लागतात. मीठ टाकायला विसरलेली. मीठ टाकते चमचाभर. हे पहा तयार आहे आपलं कोलंबीचं कालवण. कोलंबी शिजायला जास्त वेळ लागत नाही. हे बघा तुम्हाला काढून दाखवते. हे बघा तयार आहे आपलं कोलंबीचं कालवण. कोलंबी छान शिजलेली आहे बघू शकता.